आता जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी पाहूया। निसर्ग नियती सरकार सगळ्यांनी फसवलं, हीच गत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची झाली आहे। त्यात गरिबी, वाढता शेती खर्च यामुळे शेतकऱ्यांची आणखी परवड झाली आहे। मशागतीसाठी पैसे नसल्यानं लातूरच्या अंबादास पवार या वृद्ध शेतकऱ्याला स्वतःला नांगराला जुंपण्याची वेळ आली आहे। स्वतःच अवताला जुंपून शेतात त्यांनी मशागत केलेली आहे। पाहूया या संदर्भातील हा विशेष रिपोर्ट। काय करावं आता, भागणं झाल्यावर कसं करावं। कृषीप्रधान देश, शेतकऱ्याची परवड, जगाचा पोशिंदा झाला हतबल। निसर्ग नियती सरकार सगळ्यांनी फसवलं। वृद्ध शेतकऱ्यानं स्वतःलाच नांगराला झुंपलं। वयाची 65 गाठलेले हे आहेत लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील शेतकरी अंबादास पवार। आपल्याच शेताची मशागत ते करतायत। उभी हयात शेतात राबण्यात गेली। उतरणीचं वय झालं तरी अंबादास यांनी स्वतःला अवताला जुंपलंय। पावसाळा सुरू झालाय, त्यामुळे शेतीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे। एकीकडे शेतीत आधुनिकतेचा वापर होत असतानाच हडोळती गावातील रहिवासी असलेल्या अंबादास यांना आपल्या म्हाताऱ्या खांद्यावर नांगर घेण्याची वेळ आली आहे। असं विचारताच अंबादास यांचं उत्तर काळजाला चटका लावून जातंय। बी खात वाढलं, आमचं गळे इतकं पोतं 4,000 चाललंय आणि 3,000 रुपयाला बॅग मिळाली आहे एक सोयाबीनची। खाताचं पोत 1200 रुपयाला मिळते। मग काय उरालंय शिल्लक माग, शेतात घातल्याला थोडं तिथं जुरून चाललंय, म्हणून स्वतः बेजार होता। काय करावं आता, भागणं झाल्यावर कसं करावं कसं। अंबादास पवार यांच्याकडे 2.5 एकर कोरडवाहू शेती आहे। शेतीच्या मशागतीसाठीचा खर्च परवडत नसल्यानं या वृद्ध दाम्पत्यानं स्वतःच्या खांद्यावर नांगर घेऊन शेत नांगरलंय। एकीकडे सरकार विविध योजना राबवतायत, मात्र महाराष्ट्रातील शेतकरी आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। राज्यातील शेतकरी कर्जमाफीसाठी आग्रही आहेत, पण सरकारनं अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र निराशा झाली आहे। मागील 2 ते 3 वर्षांपासून आसमानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन आणि उत्पन्न घटलंय। परिणामी शेती आजबट्ट्याचा धंदा झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे। कृषीप्रधान भारताचं हे वास्तव आहे। हा मुद्दा अधिवेशनातही विरोधकांनी उचलून धरलाय। सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्याकरिता नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे। लोणीकर असतील की कृषी मंत्री असतील, त्यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य शेतकऱ्यांच्या अपमानाचं केलेलं आहे, मोदी यांचा बाप होऊ शकतो, मोदी शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही। ज्यांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला दुप्पट भाव देऊ, शेतीचा खर्च कमी करू असे मोठे मोठे आश्वासन दिले होते। शेतकऱ्यांचा कोणी अपमान करेल त्याला माफी नाही आहे, सरकारने माफी मागावी आणि त्या मंत्र्यांवर आणि त्या आमदारांवर कारवाई करावी। हे सरकार किती संवेदनशून्य आहे, हे सरकार शेतकऱ्यांच्या किती टिंगलटवाळी करते याबद्दल त्यांचा आक्षेप होता, राग होता। काल त्यांनी राजदंडाला हात लावल्याचं कारण केलं आणि त्यांना निलंबित केलं। हे जे शेतकरी आहेत नांगर ओढणारे आणि त्यांच्या पत्नी त्या नांगर हाकतायत, ते दुसऱ्या तिसऱ्या तालुक्यातले कुठले नाहीत, तर ह्या राज्याचे सहकार मंत्री ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत त्या मतदारसंघातले ते सदग्रस्त आहेत असं देखील आम्हाला कळलं। तर कृषी मंत्र्यांनी अंबादास यांची दखल घेत मदतीचं आश्वासन दिलंय। राज्य शेतकऱ्यांसाठी चालतं, तेव्हा शेतकऱ्यांची जी अडचण असेल त्यांनी जर आमच्या विभागाशी संपर्क साधला तर त्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यात येईल। निसर्गाचा लहरीपणा, सरकारची उदासीनता आणि नियती आता या बळीराजाला आणखी किती दरीत ढकलणार हे देव जाणो। अजय घोडके, जय महाराष्ट्र, लातूर।